आहात सगळे? मस्त मजेतच असाल। मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला एकदम चटपटीत असे मसाला चण्याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी लागणारे साहित्य: मी चाट मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर, आमचूर पावडर, पिठी साखर घेतली आहे, धने आणि जिरेची पावडर घेतली आहे, हळदी पावडर, मीठ आणि इथे मी मिरे पूड घेतली आहे। इथे मी चणे घेतले आहेत। चला तर मग आपण चना मसाला तयार करायला घेऊ। मसाला चणे बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे रोस्टेड चणे म्हणजेच भाजलेले चणे, यालाच फुटाणेही म्हणतात। ही रेसिपी बनवायच्या अगोदर थोडे चणे खाऊन पाहायचे आहेत, म्हणजेच त्याला मीठ लावलेलं आहे का नाही ते पाहायचं आहे। मीठ जर लावलेलं असेल तर आपल्याला यामध्ये मिठाचा थोडाच वापर करायचा आहे, नाहीतर चणे खारट होतील। मसाला चणे बनवण्यासाठी इथे मी पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, आपले हे मसाले जळतील। आता अगदी कोमट तेल झाले आहे, यामध्ये मी हे सर्व मसाले घालून घेते। हे पहा, तुम्ही पाहू शकता। आणि हे मसाले आपल्याला अर्धा मिनिट तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये टाकताना यामध्ये मी साखर आणि मीठ ही घातली आहे। साखरेमुळे आपल्या मसाल्याला छान पाणी सुटेल। हे पहा, मसाले छान फुलले आहेत। अर्धाच मिनिट झालेले आहे। आता आपण यामध्ये हे चणे घालून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये चणे। ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही। हे साधे रोस्टेड चणे बाजारात सहज उपलब्ध होतात। ते घरी आणून तुम्ही त्याचे असे मसाला चणेही बनवू शकता, पटकन तयार होतात आणि लहान मुले हे चणे अगदी आवडीने खातील। तुम्ही पाहू शकता, हे पहा, चण्याला छान मसाला लागला आहे, मस्त कोटिंग झाले आहेत मसाल्याने। जास्त वेळ ठेवायचे नाही आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, नाहीतर मसाले पूर्ण जळून जातील। तर 2 मिनिटं आपण हे असेच फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला छान कोट होईल चण्यांना। तोपर्यंत तुम्ही चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा। हे पहा, 2 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान मसाला कोट झाला आहे चण्यांना। आता मी गॅस बंद करून घेते आणि हे चणे काढून घेते। आता पावसाळा चालू झाला आहे, तर या दिवसामध्ये चटपटीत खाण्याचे मन होते। या दिवसामध्ये हे फुटाणे खूप चांगले लागतात। दररोज असे साधे फुटाणे खाण्यापेक्षा कधीतरी मसाला फुटाणा खाण्यासाठी छान वाटते। हे बनवण्यासाठी अगदी सोपे आहे। याची एक खास बात म्हणजे हे एकदा बनवले की 2 महिने एअर टाईट कंटेनरमध्ये छान राहतात आणि खायलाही छान लागतात। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त चटपटीत रेसिपीमध्ये। धन्यवाद।